बघा अशी आपली विठ्ठल रुक्माई विणून तयार झालेली आहे। आता इथं आपणाला ही एक हे मुंडक्यापासनं हे 2 सोडून इथं तिसऱ्या ह्याला आपल्याला हाताची साखळी विणायची। मी एक विणून दाखवते। बघा इथनं मी जोडून 11 असे गोल राऊंड करून घेतलेले आहेत साखळ्या। काळ्यामध्ये दिसत नाही आहे, आता मोठा हात विणल्यानंतर दिसेल। हे बघा इथं गोल दिसते ना। आता ह्या अशातमध्ये 2 लेयर विणून कापूस भरून घेऊन असं व्यवस्थित विणायचंय। मी विणल्यानंतर मी दाखवते। बघा आपले मस्त 2 हात झालेत। आता हे हात असे इथं जोडून घ्यायचेत, ह्या काळ्या धाग्याने जोडून घ्यायचेत। इकडचा पण असंच जोडायचं। आपल्याला इथं जोडून विठ्ठलाचं काम करून घ्यायचं। 5 साखळ्या आपल्याला विणायचे, नंतर मी त्याच्यावरच विणायचं परत। छोटं वाटत असलं तर आपल्याला एखादं वाढवता पण येते। इथे 6 विणते। बरोबर एक रेषेत यावं। आपली इथे 6 का 6 विणून झाले। मी 6 घेतले। आता ह्याच्यावर परत 6 विणायचे। दोन 3 एक 4 5 6 झालेत विणून। आता इथं हे बंद करायचं आणि असंच काम इकडचं पण विणायचं। विठ्ठलाचे कान वगैरे केल्यावर अशी विठ्ठल रुक्माई दिसते। आता आपण याला सजवू। आता आपल्याला शेला करायचा पांडुरंगाचा। त्यासाठी आपण इथं पांढरं उलन आणि इथं हा पिवळं उलन घेतलेलं आहे। मग आता आधी पांढऱ्या उलननी एक मस्त सुंदर साखळी करून घ्यायची आपल्याला, जितकी लांब पाहिजे तितकी। ठीक आहे, सांग कसं करायचं। बघा असं आधी नॉट बांधून घ्यायचंय। हे बघा हा नॉट, हा नॉट त्याच्यातनं नंतर साखळी विणून घ्यायचं आहे। असं लांबकी विणून घ्यायचं आपल्याला, जितकी पाहिजे तितकी। आपण तिथं नंतर लावून बघू। हे बघा अशी साखळी विणून घ्यायची, अशी लांब विणायची व्यवस्थित। हे बघा मी असं लांब विणून घेतले। आता त्याच्यावरतीच आपल्याला साखळ्या करायच्या। हे असं आपण विठ्ठलाला लावून पण बघणार आहोत। हे बघा असं गळ्यातनं घालून इथंपर्यंत यावं असं। हे बघा इथंपर्यंत असं याचं शेल करायचं। आता त्याच्यावरती साखळ्या विणायची। हे बघा अशी तुम्हाला मी थोडे विणून दाखवते, नंतर मग समजेल तुम्हाला।
हे बघा असे विणायचे ते. असे बघा ही पट्टी अशी विणली मी लांब. आता इथं पिवळा धागा जोडून घेतला आहे आणि असं मुख्य खांब घेत आपल्याला पट्टीचे राऊंड पूर्ण करायचे. बघा आपल्याला इथं विदाऊट आडीचे मुके खांब घ्यायचे. आडी घ्यायची नाही आहे. अशी सुई पकडून फक्त इथनं घालून इथं स्टिच करून हे बघा असं. बघा असं विणायचं. असं विणलं ना की पूर्ण राऊंड विणायचं. इकडनं घेऊन पूर्ण इकडल्या साईडने इथे स्टॉप करायचं. परत येऊन पट्टी विणून घेतले. हे बघा आता इथनं कट करून ते गाठ मारून घ्यायची. बघा विठ्ठल रुक्माई करायला आपल्याला असे डोळे स्टेशनरीमध्ये विकत मिळतात 20 रुपयाला. मग इथं मी एक लक्षात नाही ती लावला आहे. असे 2 मिळते आणि हे त्याला विठ्ठल रुक्माईला सजवायसाठी आपण घेतले आणले. मी इथं कट करून घेतले ते हाताचे वगैरे. परत ह्याच मापाचं दंडाचं पण कट करून घ्यायचं खाली कमरेचं त्यांच्या. विठ्ठल रुक्माई सजवल्यावरती इतकी छान दिसते. अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढचा व्हिडिओ पण हा उलनचाच असणार.